विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांचे सातारा शहरात जंगी स्वागत। पवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत खासदार उदयनराजे भोसले यांची घेतली भेट। सांगली सातारा विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला। सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सातारा शहरातील पवई नाका येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जलमंदिर पॅलेस या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले यांची आवर्जून भेट घेऊन छत्रपती उदयनराजे यांना वाकून नमस्कार केला। यावेळी उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। जो निर्णय होतो तो फक्त माझ्या एकट्यामुळे होत नाही, जिल्ह्यातील जितके आमदारांचे गट आहेत त्यांना सर्वांना एकत्र बसून हा सामूहिक निर्णय घेतला होता, म्हणूनच आज आम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो असल्याचे म्हणाले। निवडणुकीत जय पराजय होतच असतात, मात्र आपल्या अत्यंत जवळच्या मित्राला या महत्त्वाच्या पदावर पाहताना मिळणारा आनंद खूप वेगळा आणि मोठा असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली। लक्षात घ्या की ज्या वेळेस निर्णय होतो तो काय माझ्यामुळे होत, जेवढे म्हणून आमदार आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात त्या सर्वांनी बसून हा निर्णय घेतला आणि त्यामुळं आज या ठिकाणी माझे अत्यंत जवळचे मित्र आज आमदार म्हणून त्यांची विजय झाले आणि भरपूर खूप मनापासून आनंद होतो। कारण की केवळ ही आजची मैत्री नाही, मनोजदादा असतील, सुनील असेल, तात्या असतील, हे सगळे गेले किती 1-2 मोजता येत नाही, म्हणजे 20 पेक्षा अधिक जास्त वर्षाचे कुलदीप असेल ना, तर सगळ्यांची भीमराव काका तर काय सगळ्यांची ज्येष्ठच आहे। या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला म्हणून आज माझे मित्र धैर्यशील दादांचा हा विजय झाला। जय विजय होत असतात, पण आज आनंद एवढा वाटतो की आज माझ्या एका मित्राचा त्या पदावर बघता खूप मनापासून, म्हणजे ते शब्दात वर्णन करू शकत नाही, एवढा आनंद होतो। यावेळी नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले। दोन्ही जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा विजय सुखकर असल्याने त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी गेली 32 वर्ष मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने निष्ठेने काम करत आहे। पक्षाने माझ्या या दीर्घकालीन कष्टाची आणि निष्ठेची दखल घेऊन मला विधान परिषदेत पाठवून स्थानिक लोकप्रतिनिधीचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि दोन्ही जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी मला सांगली सातारा विधान परिषद लढण्याची संधी दिली। आज फार मोठ्या फरकानं विजय या ठिकाणी माझा झालेला आहे। मी सर्व महायुतीच्या राज्य लेवलच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि ज्यांनी मला हा विक्रमी मतदान विजय केलं ते नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्याशिवाय हा विजय अशक्य नव्हता। सातारा जिल्ह्यातील आमचे सर्व मंत्री, विशेषतः आदरणीय उदयन महाराज, आदरणीय शिवेंद्र बाबा, आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी यांनी माझा विषय सुकर केला। सांगली जिल्ह्यातले पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी, आमदार आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले। मी सगळ्यांचा ऋणी आहे आणि नम्रतापूर्वक आम्ही विजय स्वीकारत आहे। सांगली सातारा विधान परिषदेच्या अनुषंगानं काय नेमका पुढील उद्देश कसा असणार आहे, तुमचा काय अजेंडा कसा? नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती आणि सरकार याच्यामधला दुवा म्हणून त्यांच्या काय अडीअडचणी, त्यांचे प्रश्न, विकासात्मक त्यांच्या अडचणी या सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन। 32 वर्ष राजकारणात होता, 32 वर्षानंतर तुम्हाला आता तुमच्या निष्ठेचं फळ मिळालं असं म्हणायचं का? हां,
30-32 वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतोय. भारतीय जनता पार्टीनं आणि आमच्या सर्व नेते मंडळींनी मला संधी दिली आणि जे मी काम केलं त्याचं कुठंतरी फळ मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही. ओके, धन्यवाद. मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील या विजयाबद्दल सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. मित्रपक्षाने शेवटच्या टप्प्यामध्ये पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आणि आज हा मोठा विजय झाला. पहिल्यापासून महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. जे लोक सोबत येतील त्यांना घेऊन आणि अगदी कोण एकत्र आले नाही तरी ही निवडणूक जिंकायची आहे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश असल्यामुळे हा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील दादा कदम यांचा प्रचंड मोठा विजय आज सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये झाला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या मतदार बांधवांचं मी मनापासून आभार मानेन. त्यासोबत सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या महायुतीच्या ज्या नेत्यांनी धैर्यशील दादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानेन. खास करून सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदयन महाराज, त्यासोबत आमचे बांधकाम मंत्री, आमचे मित्र आणि नेते सन्माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज, त्यासोबत आदरणीय मनोजदादा असतील, अतुल बाबा असतील, महेश शिंदेजी असतील, रणजितदादा नाईक निंबाळकर असतील आणि त्यांच्यासोबत असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सगळ्यांनी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने काम केलं. महायुतीच्याही काही नेत्यांनी यामध्ये काम केलं आणि आज आपण पाहतो की धैर्यशील दादा विक्रमी मताने निवडून आलेले आहेत. भाऊ, खरं तर महायुतीच्या मित्रपक्षांनी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये साथ दिल्यामुळं हा विजय कर झाला असं म्हणावं. विजय महायुतीनं काम केलेलंच आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण पाहतो की खूप मोठा विजय धैर्यशील दादांचा झालेला आहे. माननीय देवेंद्रजींचे मी मनापासून आभार मानेन. भारतीय जनता पक्षाचा आभार मानेन की ज्यांनी धैर्यशील दादासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि लोकांच्यामध्ये खूप चांगला मेसेज या निमित्तानं गेला की कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने घेत असतात. आणि त्यामुळं आम्ही पहिल्यापासून महायुती म्हणून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जे लोक सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आणि अगदी कोण नाही आलं तरी ही निवडणूक जिंकायचीच आहे या उद्देशानं निवडणूक लढवण्याच्या सूचना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या होत्या आणि त्या सूचनेचं अनुपालन करून भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं लढला आणि खूप मोठा विजय या निमित्ताने मिळाला. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.